आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुरुजी, तुम्ही हे बसलाय सवी. हो का? आता हातातली समधी कामं बाजूला ठेवायची आणि येत्या 2 दिवसातला माझ्या पोराच्या लग्नाचा मुहूर्त तेवढा काढून द्यायचा. अहो तुम्हाला सांगितलं होतं, आता ते शक्य होणार नाहीये. ओ बाई, कोण आहेत तुम्ही आणि डायरेक्ट कशा हात आलात? हो, तुम्ही थांबा जरा. मी महत्वाचं बोलते ना का गुरुजींशी? गुरुजी, ए माझ्या घरात येऊन मलाच गप म्हणतेस वय तू? कोण आहेस गा? ती गप बस म्हणाले ना, मी इथे नवरा असून गप बसलोय आणि तुम्ही काय? गुरुजी मी सांगते ना का, मग बसा. गुरुजी ठेव का, मी सांगते त्या दिवशीचा मुहूर्त काढा. अहो तुम्हाला सांगितलंय मी, आता सध्या कुठलाही मुहूर्त नाहीये आणि मूळ म्हणजे हे सगळं बोलण्याची ही वेळही नाहीये आणि जागाही नाहीये. हो गुरुजी, तुम्हाला सांगितलं का नाही मुहूर्त काढा, मग काढायचा. ए बाई, जरा काही मॅनर्स बिनर्स आहेत का नाही तुला? कुणाच्या घरात उभी आहेस, काय बोलतेस? जरा लिमिट मध्ये वाग. ए तुला गबस म्हणलंय ना का, मग गबस की जरा. मी जरा महत्वाचं बोलते गुरुजींशी, माझं लई महत्वाचं काम आहे आणि तू अजिबात मध्ये पडू नकस. गुरुजी उठा, मुहूर्त काढून द्या. गुरुजी बसा, पुरीचा फोटो दाखवा. गुरुजी उठा म्हणलंय. गुरुजी उठायचं नाही. गुरुजी उठा म्हणते नो का? ओ गुरुजी बसा. गुरुजी उठा. ए माझ्या घरात येऊन मास दाखवायची हिम्मत कशी केली का तू? चल निघित ना. काय करताय? चल. माझा हात धरायची हिम्मत कशी झाली तुझी? सोड माझा हात. कवा धरणं टेप चालू आहे हिची. ए थोबड बंद ठेव तुझं, आणि कुणाच्या दारात उभी आहे ना ती ध्यानात ठेव. मम्मी साहेब, काय विषय? येऊ का? नाही नाही, मी मस्त खमकी, मी बघून घेते काय करायचं ते. अगं बघ की मग, पुढ्यातच उभी आहे तुझ्या दारात उभी आहेस का नाही म्हणून लय वचा वचा करतेस. बाहेर असतीस ना तर डोळा वर करून बघायची हिम्मत बी झाली नसती तुझी. ए शहाणे, तोंड चालू नको, नाही तर तुझ्या तोंडाला डिंक लावून चिटकून टाकीन कायमची. अगं हात तर लावून बघ की माझ्या तोंडाला. तुझा हात तोडून ठेवती का नाही बघ, मग बस ठिकाणी चिटकीवीत तुझाच हात. हे बाई, गपगुमान निघून जायचं आहेत ना. ह्याच्या पुढे एक शब्द जरी आमच्या मम्मी साहेबांनी वाईट बोललीस तर मग बघच तू. तू हाय मी आहे. आमच्या मम्मी साहेब कोण आहेत माहितीये का तुला? हा सांग की कोण आहे त्या. रत्ना, तू असशील तुझ्या माहेरात वागीन, त्या बाया तुझी शेळी बनवून टाकतील आणि मला बी कुटतील. तोंड दाखवायला जागा ठेवणार नाहीत माझं. हाय ते बी. जाते मी. इकडं कुठं? पायतान घालाय चालल्या. नीट घाल आणि थेट निघ मग. हो, तुमचं काही काय ठेवलंय वे इथं? आत्ता सोडून देत्या, पुन्हा घावचीलच की कुठे तर बाहेर. मग बघती तुझ्याकडे कशी काय ती. रत्ना काटे म्हणते ती मला. काट्यानच काटा काढती मी. ए असलं लई काटत चुलीत घातलेत मी. बघू की. चल बघ. हा बघणारच आहे तर काय सोडते मी. पुण्यांदा येऊन दाखव, नाही तुझा माज उतरवला ना तर नाव सांगणार नाही. मम्मी साहेब माग फिरली का नाही तर लय महागात पडल तुला. फिरकी माघारी. तुझा मुहूर्तच काढते का नाही गुरुजीकडनं बघ. काय काय गुरुजी? काट्याने काटा काढती. ठीक आहे, ये मी पोचले.
काय वागणार मॅडम? कुठं आहे तुमची पोरगी? येतेच आहे, अर्ध्या वाटेत आले. ठीक आहे, तोपर्यंत मग आपण जाऊन आतमध्ये बसूया. नको, का? कारण आपल्याला कुठं आपलं लगीन ठरवायचंय, तुम्हाला दोघांना ठरवायचंय ना. मग तुम्हीच बसा तिच्यासोबत. हो मॅडम, एवढं बी घाबरू नका. आणि मी काय डोक्यावर पडलोय व्हय तुमच्या संग लग्न करायला? चला. बसा ना. इथं कशाला बसलाय? आतमध्ये बसा ना, टेबल रिकाम आहे. तिथं कोण बसलंय, काय करतंय? तिथं कॅमेराच नाहीये. बसा निवांत. तिथं कॅमेरे बाहेर आहेत ना, आत नाहीयेत. बसा बसा आतमध्ये, तेवढीच तुम्हाला प्रायव्हसी. नाही नाही, इथंच ठीक आहे. अहो, त्या कोपऱ्यात बसलं ना तर तिथं कोण बसलंय, काय करतंय ते सीसीटीव्हीत पण दिसणार नाही. नाही नाही, नको, इथंच ठीक आहे. बरं मॅडम, तुम्हाला काय देऊ? काय नको? हो, अख्ख्या साताऱ्यामध्ये फेमस आहे. मी तर म्हणतो तुम्ही कोल्ड कॉफीच घ्या. सर, तुम्हाला काय आणू? मॅडमला जे सांगितलंय तेच आणू ना? अरे सदा दादा, इथं इथे काय करताय? एक काम होतं त्यामुळे आलो होतो. नमस्कार बहिणी. अहो, तसं काय नाही. म्हणजे? हो, सॉरी सॉरी सॉरी. अरे, असं कोण कोणाला सांगत असते वी माझं खंडाट आहे म्हणून. घ्या. वटण लागले. कुठं राहिली पोरगी? हॅलो. हो, बाहेरच आलेच. बर बर, ती आले बाहेर, मी आलेच. मॅडम, आला तुमचा स्टॉप. उतरा. यो कोण? मॅडम, मी ऍक्च्युली यांचा फॅमिली रिक्षा आला. हा,
ते फॅमिली डॉक्टर असतात ना, तसा यांचा घरचा मी फॅमिली रिक्षा आला मॅडम. यांच्या घरच्यांना मॅडमला कुठं बी जायचं असतं ना, माझ्या रिक्षाने येतात. आपली डार्लिंग आहे, झलक डार्लिंग. रुपाली, सत्यात बसलाय. हो. अय, तुझं काय काय फॅमिलीवर लक्ष बी ठेवतात काय? नाही, भूक लागली मॅडम, जरा थोडा आपण काहीतरी खाऊन घेतो. बाकी काय, येतो मॅडम. मला बी आज जायला हवं. त्यांचं जमते की नाही बघायला हवं. नाहीतर तो तिरक्या डोक्याचा सत्यात तिच्या बरोबर बी भांडण काढ. हाय. हाय, बसा ना. काय हो, आधी तर मी गुंड होतो ना तुमच्यासाठी. मग असं अचानक तयार कसं झालं तुम्ही गुंडाबरोबर लग्न करायला? अहो, विचार बदललेत माझे आता. तुमच्यावर काय प्रेशर तर नाही ना? नाही नाही, अजिबात नाही. पण मग असं अचानक तुमचं मत कसं काय बदललं? एकच प्रश्न किती वेळा विचारताय आहो तुम्ही? मॅडम, एक मिनिट. डोळ्याला समाधी लागली होय तुझ्या? कवापासून पुरीकडे बघतोय? हॉटेलमध्ये पुरी बघायला येतो का? कवापासून बघतोय तुझ्याकडे? अहो, सत्य, जाऊ द्या, सोडून टाका त्याला. कुठे त्याच्या नादाला लागायचं, जाऊ देत. मी असं करतोय? मी नादाला लागतोय? अहो, तुमच्याकडे बघत होता म्हणून जाब विचारायला आलो ना मी, आणि तुम्ही उलट मलाच बोलताय. अहो, राहू द्या. पुष्की काय आहे? अगं, बोलत काय थांबलेस? जा त्याच्या माग. अहो, अहो अहो ऐका तरी मी काय म्हणतेय. मी खरं सांगतेय, माझं मन बदललंय आता. तुम्हीच माझ्यासाठी योग्य आहेत हे पटलंय मला. ठीक आहे, पण पहिल्या भेटीत आपलं भांडण झालं त्याचं काय? वाघमारे मॅडम, आमचं काय बी जमाना बघा. जस्ट आता भांडण बी झालंय. अहो, या काय उत्तरच देत नाहीत नीट. एकदम बेस्ट. आम्ही ठरवलं होतं तसंच झालं, हो ना? अगं, आपलं ठरलं नव्हतं का? अहो, मीच म्हणलं होतं तिला तुमची परीक्षा घ्यायला, हो ना रुपाली? हो हो, यांनीच सांगितलेलं मला. कसं आहे ना, ज्यांची भांडणं होतात त्यांचा संसार सुखाचा होतो, अशी मोठी माणसं म्हणतात. आणि संसार म्हणल्यावर भांड्याला भांडं लागतच की. बरोबर आहे. खरं सांगायचं तर मी तर खरं खोटं करायला आलो होतो. वाघमारे मॅडमनी जोर जबरदस्ती करून तुम्हाला लग्नासाठी तयार केलं नाही ना, हे बघायला आलो होतो. पण आता खात्री पटली. एकदा हो म्हणलं की आयुष्यभरासाठी साथ सोडत नसतो यो सत्य. ही आयुष्यभराची साथ आहे ना. वय वय, आयुष्यभराची साथ.
सांग की. हो. ठीक आहे, आता घरी सांगायला पाहिजे. मी मम्मीशी बोलून मग पुढचं काय ते ठरवू. तात्यासाहेबांकडे जायचं आहे, मला निघाय पाहिजे, उशीर होईल. मी येतो. एक मिनिट. मी तुमचं लगीन मोडलं होतं आणि आता जुळवून बी दिले, म्हणजे झाली ना फिट्टमफाट. हिशोब बरोबर झाला. हिशोब बरोबर झालाय आता. वाघमारे मॅडम, तुम्हाला पण शुभेच्छा. आता तुमच्या लग्नाचा बार उडायचा मार्ग मोकळा झाला. का मागं घेतलं म्हणजे? अहो त्यांचं घर कसं चालणार? अहो शेतकऱ्यांनी खायचं काय? त्यांचं घर चाललं पाहिजे ना. हे बघा, शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठी हा संप मागे घेतलाय मी. हो, तुम्ही कोण विचारणार आहे? अरे या 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 या, कौतुक कौतुक, केवळ कौतुक. तुमचे पाय आमच्या या गरीबाच्या झोपडीला लागले. धन्य झाली झोपडी, धन्य झालो आम्ही, धन्य झाले. हे आमचं हे मार्बल धन्य झालं. मार्बलस मोमेंट. साहेब, आपण जिथं आधी वाळू उपसायचो ना, आता त्यांची माणसं तिथं उपसतायत. वाळू उपसा, कंजीर खुपसा, हाच आम्ही घेतला वसा बसा. तुम्ही कोण काय जिवलग दोस्त नाही आमचे. तेव्हा तुमच्या बरोबर गप्पा मारायला नाही आलो, इथं बोलणी करायला आलोय आणि ताकीद द्यायला आलोय असं जर समजलात तरी चालेल की. अहो, तुमची हाव काय कमीच होत नाही. तुमच्या माणसांनी तिकडे माझ्या साईटवर ताबा घेतलाय, तेव्हा त्यांना आजच्या आज काम बंद करायला सांगायचं, कळलं का? माजी आमदार, आपण दोघे एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढलो. तुम्हाला पाडून मी निवडून आलो. मी आता विद्यमान आमदार आहे, तुम्ही माजी आमदार आहात. त्यामुळे मला आदेश द्यायचे नाहीत. मी फक्त वरून आलेले आदेश पाळतो. हार जीत तर होतच राहणार. पुढच्या इलेक्शनला बघू ना कोण निवडून येतंय ते. अरे पुढच्या इलेक्शनला तुला तुझी जागा नाही ना दाखवली तर नाव सांगत नाही लावणार. तुझे सगळे काळे धंदे वेळ आले की बाहेर काढतोच की नाही बघच तू. आता फक्त एवढंच सांगतोय तुला, आमच्या वाकड्यात येऊ नको, झेपायचं नाही तुला. या वेळेला चुकून आमदार झालायस तू, नाहीतर तेवढी सुद्धा लायकी नाही तुझी. तुझ्या कौतुक कौतुक, केवळ कौतुक. पुढची निवडणूक बिनविरोध. साहेब, सत्य आलंय.
तात्यासाहेब अहो काय झालं? अरे साहेबांवर हल्ला केलाय त्यांनी म्हणून साहेबांनी त्याला मारलंय. बघ त्याला लवकर दवाखान्यात घेऊन जा. लागले त्याला. अरे जा ना लवकर. हो पण तात्यासाहेब तुम्हाला लागलंय का कुठं? अरे अरे माझं काही नाही, यांना दवाखान्यात घेऊन जा आधी. अरे बोलो कोणाला तरी. सुरजा माने लवकर या. अरे या लवकर. जा ना लवकर. अयो सत्यादा काय झालं? यांना दवाखान्यात घेऊन चला. चला लवकर चला. तात्यासाहेब तुमच्या हाताला लागले. तुम्ही चला प्लीज. मला काही नाही झालेलं. तात्यासाहेब चला दवाखान्यात. मला काही नाही, पण त्याची काळजी घ्या. तो माझा जुना दोस्त आहे, त्याची काळजी घ्या. तात्यासाहेब किती ग्रेट आहेत. जीव घेणा हल्ला करणाऱ्या माणसावर बी किती जीव लावतात.